कल्याणमध्ये परप्रांतीय महिलेची मुजोरी पाहायला मिळाली। महिलेकडून मराठी कर्मचाऱ्याशी उद्धट वर्तन करण्यात आलं। मराठी भाषा माणसांबद्दल वापरलेत आक्षेपार्ह शब्द। मनसेचा आता आक्रमक पवित्रा। महिलेला अटक करण्यात आली। महिलेने कर्मचाऱ्याची माफी मागितली आहे। जो मराठी आपल्या स्थानिक आगरी समाजाचा पोरगा होता, त्याच्याशी मुद्दाम की तो मुलगा बिचारा तिला चांगलं बोलत, त्या महिलेला बोलत होता, ताई ती बोलते तू मराठीत बोलू नको, हिंदीत बोल, मला मराठी येत नाही। त्यानंतर तो पोरगा पण बोलला की मला हिंदी येत नाही, मला मराठी येतं। त्यावरती बोलली तुम्ही मराठी लोक भिकारी आहे, तुम्ही आमच्या जीवावर जगता, असे वाईट प्रकार महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा तिने अपमान केला। तर ह्या घटना आपल्या कल्याण सारख्या ऐतिहासिक शहरात घडत असतील आणि महाराष्ट्र राज्यात घडत असतील तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी पण सहन करणार नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला तसा आदेशच दिलाय, जिथे मराठीचा आणि महाराष्ट्रीय माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान होईल तिथे बिंदास लात मारा। जर तुम्ही गुजरातमध्ये असाल तर तुम्हाला गुजराती आलं पाहिजे, हे जेवढं खरं आहे तेवढं महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलंच पाहिजे। आणि त्या बाईला तिच्या मुलाला दोघांनाही मराठी व्यवस्थित समजत होतं, तरी सुद्धा हे लोक मुद्दाम केवळ खोड काढण्याच्या दृष्टीने, अपमान करण्याच्या दृष्टीने मराठी भाषेचा अपमान करत होते। त्यामुळे मी इथे लगेचच आपले जे मनसेचे पदाधिकारी आहेत, अनिलदा आहेत किंवा ताई आहेत, गणेश या सगळ्यांना इथे बोलवलं आणि त्यांना हे सांगितलं की बाबा असा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यांनी योग्य ती शिक्षा त्या बाईला आता द्यायची जबाबदारी घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।